अदानीचे जे काही हस्तक आहेत ते या तालुक्यामध्ये फिरतात. जे प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत अशा काही लोकांना ते भेटलेले सुद्धा आहेत. त्यांचे जे काही अधिकारी आहेत काही लोक मला सुद्धा भेटलेले आहेत. कोण कोण मॅनेज झाले, कुणी किती पैसे घेतले ते माझ्याकडे आल्यानंतर आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला अमुक अमुक मदत करू, या लोकांना तुम्ही जाऊन सांगा, असे पण सांगितलं. पण मी त्याला काय त्यांच्या हे लागलो, त्यांच्या काय गळायला लागलो नाही किंवा मी करत पण नाही. लोकांचं काय म्हणणं आहे त्याच्याकरता मी आजनावड्याला गेलो होतो. आजनावड्याला गेल्यानंतर योगायोगाने देवाराम लांडे त्यांनी सांगितलं तिकडे दशक्रिया आहे, तिथं लोकही भेटतील, चर्चा करू. आम्ही तिथे गेलो होतो, माझ्यावर काही पत्रकार सुद्धा तिथं होते. ते लोकांबरोबर म्हणले बघा प्रकल्प इथं होणार आहे असं ते नोटीसद्वारे कळतंय, तुमचं काय म्हणणं आहे ते मी ऐकायला आलो. मग सगळ्यांनी सांगितलं आमचा विरोध आहे, असं आहे तसं आहे, आदिवासींवर अन्याय होणार, इथे भूस्खलन होणार, इथलं सगळ्या गोष्टी होणार त्यांनी सांगितलं. म्हणजे ज्यांच्या तुम्ही जाणार त्यांचं काय म्हणणं आहे. तिथले तसे 5 लोक होते. म्हणजे काय म्हणणं आहे ते, म्हणजे नाही आम्हाला नाही करायचं, आमच्या जमिनी जाणार येणार. म्हणजे तुम्हाला पैसे दिले, हे सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी केल्या, आम्ही नाहीच म्हणले, आम्ही जमीन जाऊन देणार. ठीक आहे म्हणून मग आम्ही लढणार. मग आता आपण लढून हा प्रकल्प होणार नाही याच्यासाठी लढायचं तर याचे त्याचे पैसे घेऊन गप व्हायचं. काहींनी पैसे घेतलेले सुद्धा आहेत, त्याचे काही दिवसात माझ्याकडे पुरावे सुद्धा येतील, त्याची सगळी मला माहिती मिळाली. असे काही ठराविक लोक आहेत, त्यांनी या पापामध्ये सहभागी होऊ नये. त्यांनी सगळ्यांनी तो विषय सोडून द्या. तालुक्यातील लोक असतील, अनेक नेते मंडळी असतील, शरददादा सोनवणे असेल, मी असेल, इतर सगळे लोक असेल, हा प्रकल्प आम्ही इथं होऊन देणार नाही.